हाय एव्हरीवन, ती आहे आमची व्हर्लपूलची वॉशिंग मशीन. जवळजवळ 3 वर्ष झाले त्याला. अजूनपर्यंत काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आहे त्याला आणि माझी कामं खूप सोपी झालेली आहे. टाईम खूप वाचतो त्यामुळे. आणि इथे आमचं पिल्लू चॉकलेट खातं आणि आज त्याचे खूप म्हणजे जवळजवळ 6 ते 8 महिने झाले असतील. त्याचे केस खूप पातळ आहेत, त्यामुळे ते लवकर वाढत नाही आणि वाढले तरी फक्त लांबीला वाढतात. आणि आज जवळजवळ 6 ते 8 महिन्यानंतर त्याचं हेअर कट केलेलं आहे आणि तो छान असा क्यूट दिसतोय आज. टेरेसवर जाऊन आम्हाला कपडे टाकावं लागतात, कारण की बाल्कनीमध्ये ऊन येत नाही आणि छान असं ऊन पडलं होतं. आणि आमच्या इथे मना बघा कशी हातपाय वर करून शांत ऊन शेकत झोपलेली आहे. मस्त तिचं खाऊन झालं होतं. सकाळीच तिला बॉईल केलेलं एक जे पिवळं आहे ते दिलं होतं. ते खाऊन पिऊन मस्त ती आराम करत आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर भाऊ आले होते. आज दूध नव्हतं, त्यामुळे दुकानातून आणावं लागलं आम्हाला दूध. तू अंडा खातील, अंडावाला दे बरं, चल भूक लागली. काय आणलंय मला दाखव. काय ते फोडू नको. दुधू आहे ना, बघ बाबाने आणलंच नाही. कुणी आणलं? थँक्यू म्हण भाऊना. चल ठेवते तर आम्ही चहा बनवते जा. त्यानंतर संध्याकाळी जवळजवळ 4 वाजता यश आला होता आम्हाला घेऊन जायला घरी. खूप इच्छा झाली होती आमची आज कॉफी प्यायची, त्यामुळे आम्ही गेलो होतो काष्टीमध्ये द काकाज मिसळ येते. तिथे जाऊन आम्ही मिसळ नाही खाल्ली, फक्त कोल्ड कॉफी पिलं. आणि चप्पल तर काढ, ये इकडे, या इथं बस. अरे तुलाच देते मी. राहू दे चम्मच त्याच्यात. तू उगाच मागवलंय त्याला बरं का. तक 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 तक. त्यानंतर घरी आल्यानंतर इथे मामी, दोन्ही मामी जे आहेत ते खारीक आणि खोबरं जे आहे ते बारीक करत होते. त्याचा सुंठवडा त्यांना बनवायचा होता, त्यामुळे कुटून ते ठेवणार होते आणि गिरणीत जाऊन ते कुटून आणणार होते, दळून. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.